ह्या व्हिडिओमध्ये आपण हे पेंटिंग विस्पर्स ड्रेप्ड इन ग्रीन पूर्ण करणार आहोत. नमस्कार मंडळी, लास्ट पार्टमध्ये आपण हे पेंटिंग इथपर्यंत कंप्लीट केलं होतं आणि ह्या पेंटिंगचं टायटल आहे विस्पर्स ड्रेप्ड इन ग्रीन. ह्या पार्टमध्ये आपण ह्या पेंटिंगवरती ऑइल कलर अप्लाय करणार आहोत आणि हे पेंटिंग पूर्ण करणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. ऑइल पेंटिंगसाठी आपण पाणी वापरू शकत नाही, त्यासाठी मी वापरणार आहे इथे टर्पेंटाईन आणि लिन्सीड ऑइल. तर टर्पेंटाईन मी एका याच्यामध्ये काढून घेतोय. आता माझ्याकडे हे ऑइल कलर्स आहेत, तर सगळे हे ते ऑइल कलर्स इथे मी काढून घेणार आहे. तर सर्वात आधी मी घेतो टायटेनियम व्हाईट, कॅडमियम रेड, ब्रन सियाना, आयव्हरी ब्लॅक, क्रोम येलो ह्यू, प्रुशियन ब्ल्यू आणि क्रिम्सन लेक. हे एवढेच ऑइल कलर्स आपल्याला लागणार आहेत. आता ह्या कलरचे वेगवेगळे शेड्स बनवूयात आणि आता पेंटिंगला सुरुवात करूयात. मी फेसपासून सुरुवात करतो आहे. फेसचा रेफरन्स मी माझ्या फ्रेंडकडूनच घेतला आहे. मागच्या पार्टमध्ये आपण ही साडी ॲक्लिक कलरने पेंट केली होती आणि आता फेसवरती आता काम करतो आहे. मी फेसची वेगवेगळी शेड्स मिक्स करून इथे पेंट करतो आहे. तुम्ही या पेंटिंगची प्रोसेस एन्जॉय करा आणि आपण ह्या पेंटिंगचा आता अर्थ जाणून घेऊयात. विस्पर्स ड्रेप्ड इन ग्रीन याचा मराठीत अर्थ म्हणजे हिरवी साडी नेसलेली कुजबूज. या चित्रात एक अत्यंत शांत, भावपूर्ण आणि अंतरंग क्षण जिवंत झाल्यासारखा वाटतो. सौंदर्य आणि अंतर्मनातील नाजूक भावना एकमेकात विलीन झालेल्या आहेत. हिरव्या साडीची लयबद्ध घडी आणि तिच्या रंगातील विविध छटा निसर्गातील समृद्धी, नवजीवन आणि स्थैर्य याचे प्रतीक बनत आहेत. जणू ती स्वतःच निसर्गाचा एक भाग आहे. तिच्या चेहऱ्यावर पडणारा मऊ उबदार प्रकाश तिच्या मनातील समाधान, सौम्यता आणि आत्मशांती दर्शवतो. तिची खाली झुकलेली नजर तिच्या अंतर्मुख प्रवासाची साक्ष देत आहे, जिथे ती स्वतःशी संवाद साधत आहे. तिच्या हातांची सहज हालचाल आणि साडीची नीटनेटके घडी घालताना दिसणारी नाजूकता तिच्या स्वभावातील संयम, सुसंस्कृतता आणि सौंदर्याची जाणीव करून देते. आपण जर हे चित्र पाहिलं तर ह्या चित्रात तुम्हाला समजू शकतं मी एकदम सॉफ्ट काम नाही केलं आहे. चित्रात आपल्याला मोठे मोठे ब्रशस्ट्रोक्स पाहायला मिळतात. चित्रातील ठळक, जिवंत ब्रशस्ट्रोक्स तिच्या व्यक्तिमत्वातील ताकद आणि जिद्द दाखवतात. तर त्याचवेळी तिच्या भावनांमधील कोमलता तिच्या मनाच्या संवेदनशीलतेची ओळख करून देते. तिचा साधेपणा तिच्या अस्तित्वाला अधिक ठळक करतो. जणू संपूर्ण जग हे थांबून फक्त त्या एका क्षणावर केंद्रित झाले आहे. हे चित्र आपल्याला सांगते की खरी सुंदरता ही केवळ बाह्य रूपात नसते, तर ती आपल्या शांत क्षणांमध्ये, न बोललेल्या भावनांमध्ये आणि स्वतःशी असलेल्या प्रामाणिक नात्यात दडलेली असते. अशी एक कुजबूज जी फक्त मनानेच ऐकता येते. मंडळी, अशा प्रकारे हे पेंटिंग पूर्ण झाले आहे. तुम्ही जर मला इंस्टाग्रामला फॉलो करत नसाल तर हे 2 IDs आहे, नक्की फॉलो करा. हे पेंटिंग कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणते बघायला आवडेल हे पण नक्की सांगा. धन्यवाद.